नमस्कार मित्रांनो, पॉप ॲक्सच्या या नवीन एपिसोडमध्ये मी स्वामिनी तुमचं स्वागत करते. आज ज्यांच्याबरोबर आपण गप्पा मारणार आहोत त्यांना आम्ही लाडानी काका असं म्हणतो. वयाने जरी ते आमच्यापेक्षा मोठे असले तरी मनाने चिरतरुण आहेत बरं का. भूतकाळात त्यांचा एक पेट शॉपचा बिझनेस होता, प्लस ते एक उत्तम हॉटेलियर पण होते आणि आज ते त्यांच्या घरामध्ये एक डॉग बोर्डिंग फॅसिलिटी चालवतात. तर आज त्यांच्या आयुष्यातले अविस्मरणीय क्षण ते त्यांच्या सुमुखाने सांगतील. दिलीप कोंडेकर काका, तुमचं खूप खूप स्वागत पॉप ॲक्टचं. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात काका? व्यवस्थित. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझं ऑपरेशन झालं. मला डॉग बाईट झाला होता आणि माझं ऑपरेशन चेहऱ्याचं झालं, व्यवस्थित झालं आणि मी सध्या एकदम छान आहे. म्हणजे मध्ये जे आपले काही पोस्ट आले होते, तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात वगैरे ते सांगत होतं, तो पिरियड तुमचा कसा होता? स्ट्रेसफुल असेल? स्ट्रेसफुल म्हणजे भयानक स्ट्रेसफुल होता आणि मला वाटत नव्हतं की मी बरा होईल. माझं सगळ्या ॲनिमल लवरला सांगणं हे आहे, पहिल्यांदा स्वतःच्या आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या, कारण तुमची गरज तुमच्या परिवाराला जास्त आहे. आणि मग श्वानांचं काळजी घ्या. श्वान आपल्या लेकरांसारखे आहेत पण लेकरं नाहीत. त्यांना थोडंसं त्या पद्धतीनं हाताळा, स्वतःला जपा. डॉगचे वॅक्सिन वगैरे सगळे व्यवस्थित करावे. असं म्हणजे रेबीजच्या वॅक्सिनबद्दल मी सांगेन की रेबीजचे वॅक्सिन अगदी काळजीपूर्वक करा, म्हणजे तुमच्या परिवाराला कुठलाही धोका होणार नाही, कारण त्यांना तुमची गरज खूप आहे. मुद्दाम मी हे वाक्य डबल सांगतो की तुम्हाला तुमच्या परिवारासाठी जगायचं आहे. बरं, तुम्ही खूप म्हणजे आपण म्हणू सोलापूरमध्ये जे जुनी माणसं डॉगचे संगोपन करायचे त्यापैकी एक आहात. हो, बरोबर. आजकालच्या यूथला जे डॉगचं संगोपन करतायत त्यांना तुम्ही काय सांगाल? कशा पद्धतीने संगोपन केलं पाहिजे? एकदम छान प्रश्न. सगळेजण डॉग पाळायची उत्कंठता खूप असते. प्रत्येकाला वाटतं की आपण पण आणावं, पाळावं. आणि डॉग साधारण 9वी-10वीचे मुलं हट्ट करतात आणि आईवडील घेतात. डॉगचं आयुष्य साधारण 10 ते 12 वर्ष आहे. घेतलेला डॉग मुलांच्या हट्टासाठी घेण्यापेक्षा तुम्ही त्याची पुढं काळजी घेऊ शकता का? कारण मुलं 10वी-12वी नंतर बाहेर जातात आणि तो डॉग तुम्हाला सांभाळावा लागतो. आईवडिलांना, जे आई तयार नसते आधी कुत्रं पाळायला, नंतर ते म्हणते की त्याचं लेकरासारखं तेच करतात. मग तुम्हाला झेपेल एवढाच ताकद त्याची, कारण तुमची ताकद कमी होणार आहे आणि त्या डॉगची ताकद वाढणार आहे. तर डॉग सांभाळताना आपल्याला होईल का पुढं, ही काळजी घेऊन कुठलेही डॉग घ्या. आणि छोटा असताना त्याला तुमच्या लहान लेकरासारखंच त्याला सांभाळावं लागतं. गॅस्ट्रोचे वॅक्सिन, रेबीजचे वॅक्सिन, डीवर्म वगैरे हे अगदी व्यवस्थित करून घ्या. जर तुम्ही प्रॉपर सांभाळलात तर डॉगचा खर्च मला वाटत नाही 20-25 रुपयाच्या वर येईल तुम्हाला. व्यवस्थित सांभाळला तर खूप झालं. मोठ्या डॉगला सुद्धा 100 रुपये तुम्हाला खर्च येईल पुढं. ह्या पुढच्या प्रश्नासाठी तुम्हाला तुमच्या लहानपणीच जावं लागणार. धन्यवाद. हां, तुम्हाला नेमकं आपण प्राणीप्रेमी आहोत हे कधी कळलं? आणि कारण लहानपणी आपण बघतो, आम्ही पण ज्या वेळेला शाळेत वगैरे जायचो त्यावेळी डोक्यात फक्त अभ्यास, ट्युशन, शाळेतले मित्र मैत्रिणी आणि आपण म्हणू स्पोर्ट्स वगैरे एवढंच असतं. पण तुम्हाला नेमका लक्षात कधी आलं की हो आपल्याला म्हणजे आपण म्हणू आय एम सेन्सिटिव्ह टुवर्ड्स ॲनिमल्स अँड आय वॉन्ट टू डू समथिंग फॉर देम? धन्यवाद. खूप छान प्रश्न आहे हा पण तुमचा. आणि ह्याच्यासाठी खरंच मला माझं बालपण आठवताना असं वाटतं की मी त्या काळामध्ये गेलो आहे. मी साधारण 4वी-5वीला असेल तेव्हा माझ्याकडं घरात गावठी कुत्रं होतं, की त्यावेळेला एवढे काही जातिवंत कुत्र्याचं फॅड नव्हतं. आणि ते कुत्रं घरातून बाहेर पडलं
आणि माझ्या वडिलाच्या मित्रांनी मला सांगितलं की आता ते परत येत नाही. मग मी त्याला पकडायला गेलो, माझ्या पायावरनं सायकल जाऊन माझा पाय फ्रॅक्चर झाला. आणि मी रस्त्यावरचे कुठलेही कुत्रे, पाली, मी फक्त श्वानप्रेमी नाही, मी ऑल ॲनिमल लवर आहे. मी फक्त कुत्र्यावर प्रेम करतो असं नाही. माझ्याकडं मांजरं होती, कुत्रे होते, माकड होतं, साप होतं, फ्लेमिंगो होता, आणि कुठलंही असं जे मी रेस्क्यू करत होतो. माझ्याकडं पूर्वी साधारण 150 साप होते की ज्या वेळेला सापाला लोक मारायचे आणि पाप लागू नये म्हणून, तो डूक धरू नये म्हणून त्याला गवऱ्यामध्ये घालून त्याच्या तोंडात पैसा घालून त्याला जाळायचे. यावेळेचा मी ॲनिमल लवर आहे आणि मी त्यावेळेसपासून ठरवलं की ह्यांना वाचवायचं. आणि तिथून आम्ही म्हणजे प्रबोधन चालू केलं आणि जेवढ्या जमतील तेवढ्या सापांना वाचवलं. आणि तो काळ म्हणजे आम्ही जेव्हा साप पकडत होतो तेव्हा आम्हाला लोक वेडे म्हणायचे आणि तेव्हा आम्हाला लक्षात आलं की आम्ही खरंच प्राणीप्रेमी आहेत. आज सापांना वाचवलं जातं किंवा कुठलेही पक्षी, प्राणी मित्र आहेत. हो, आता म्हणजे आम्ही म्हणतो ना, आम्ही फाउंडर मेंबर आहोत सोलापूरचे. नेचर कन्झर्वेशन सर्कल म्हणून माझा ग्रुप होता, मी त्याच्यातर्फे काम करत होतो. नंतर वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन सर्कल ह्यांच्यासोबतही मी काम केलं. आणि जेवढं मला शक्य होतं तेवढे मी प्राण्यांना वाचवायचा प्रयत्न करतो, कारण जगण्यावर प्रत्येकाचा अधिकार आहे. फक्त माणसांनी जगावं हे मत माझं नाही आहे. तर मला असं वाटतं की जगा आणि जगू द्या जे धोरण आहे, तुम्ही जगा आणि इतरालाही निसर्गातल्यांनाही छान जगू द्या, मगच तुम्ही माणूस म्हणण्याच्या योग्यतेचे आहात. बरोबर बोलताय काका. तुमची एक खूप फेमस स्टोरी आहे, एक म्हणजे हरणांबद्दलची, जिथे हरणांचं काही पाणी नसल्यामुळे काही अपघात होत होते. ते जरा आमच्या पॉप ॲक्टर्सला सांगा, त्यांना नक्की आवडेल ऐकायला. मलाही आवडेल सांगायला. एक साधारण 2 ते 4 वर्षापूर्वीचा काळ आठवा. हिरज आणि सोलापूर विद्यापीठ या परिसरात हायवे झाला आणि साधारण 35-40 हरणं एकाच दिवशी वारले. अनुकरण करतो हा प्राणी. एकाने उडी मारलं की त्याच्या पाठोपाठ 20-25 हरणांनी उड्या मारल्या आणि तो कळपच्या कळप नष्ट झाला. आणि त्याचं कारण होतं की त्यांना फक्त तहान लागली होती, उन्हाळ्याचे दिवस, आणि पाण्याची व्यवस्था नव्हती. रस्ता नवीन असल्यामुळं त्यांनाही अंदाज आला नाही. तर त्यावेळेला आम्ही माझा मुक्त निसर्ग छंद म्हणून ग्रुप आहे, त्या ह्याच्यातनं मी एक कार्यक्रम घेतला आणि सगळ्यांना आवाहन केलं की आपण ह्यांना वाचवायचा प्रयत्न करूया. तर आम्ही हिरज आणि डाळिंब संशोधन केंद्र आणि सोलापूर विद्यापीठ या भागामध्ये साधारण 35 ते 40 टाक्या पाण्याच्या, ज्या 200 लिटर पाणी त्याच्यात मावत होतं, अशा काही टाक्या ठेवल्या सिमेंटच्या. आणि तिथं त्यांच्या पाण्याची व्यवस्था, नुसतंच टाक्या ठेवल्या नाहीत की ते आजूबाजूचे शेतकरी त्याच्यात पाणी भरतील. आणि मला सांगायला अभिमान हा वाटेल की 2 वर्षामध्ये त्या हिरज, डाळिंब संशोधन केंद्र किंवा सोलापूर विद्यापीठ या भागात हायवेला एखादं हरण वारल्याची पण नोंद नसेल, कारण माझ्या तर वाचण्यात आलं नाही. ते म्हणजे त्यांच्या मरण्याची संख्या आपण कमी करू शकलो. हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात छान आणि आनंदाचा क्षण म्हणतो मी. तुमचा अनुभव सापांमधला सुद्धा आहे. साप हा सगळ्यात जास्त मला वाटतो लोकांनी त्याच्याबद्दल गैरसमज पाळलेले आहेत. आणि म्हणजे आमचीच पिढी नाही, मागची पिढी, त्याच्या मागच्या पिढीतही म्हणजे आहेच ते आधीपासून. आणि आज आपण बघतो की जरा कमी झालंय, कारण सर्पमित्रही वाढलेले आहेत आणि अवेअरनेस जरा वाढलाय. पण सापांबरोबरचा तुमचा अनुभव कसा होता? सापांबरोबरचा अनुभव म्हणजे आजपासून 35 वर्ष जर मागं गेलं तर मी 150 साप माझ्याकडं प्रबोधनासाठी त्यावेळेला पाळलेले होते. म्हणजे मी काय करत होतो, आम्ही साप धरले की त्यांना काही दिवस त्याचं प्रबोधन, कारण आमच्या काळात सापाला मारायचे कारण तो डूक धरतो. तर माझं सगळ्याला म्हणणं आहे की डूक फक्त एकच धरतो जीव, ज्याला खूप मेंदू आहे असा माणूस. सापाला तेवढा मेंदू नाही, त्याचा मेंदू फक्त खाण्यापुरतं आणि कुठंतरी दडून बसण्यापुरतं एवढाच त्याचा मेंदू चालतो. तर
तुमच्या काळात आता तुम्ही म्हणता ना की तुमच्या काळात गैरसमज, तुमच्या काळामध्ये गैरसमज खूप कमी झाले. आमच्या वेळेस काही नाही, सापाला धरायचे, मारायचे, गवऱ्या टाकायचे, त्याच्या तोंडात एक पैसा ठेवायचे आणि त्याला जाळून टाकायचे आणि आपण खूप मोठं शिकार केली असा आविर्भाव असायचा. मी प्रत्येकाला सांगतो, सापाला लक्षात राहत नाही, साप डोक धरत नाही, फक्त माणूसच डोक धरतो. कारण माणूस फक्त स्वार्थी आहे, स्वतःचा विचार करतो. पण इतर जनावरांचं तसं नाही, त्यांचा आजचा नक्कीच नाही. इतर जनावरांचं एवढंच आहे की आपलं आजचा दिवस भागला, आज आपल्याला खायला मिळालं, त्यांना जमा करायची प्रवृत्ती त्यांच्याकडं नाही आहे जी माणसामध्ये आहे. त्यांनी फक्त आजच्या दिवसाचंच साठवणूक करतात. तर सगळ्यांना सांगणं की कुणालाही कुठल्याही जीवाला मारू नका. आम्ही तर म्हणतो की रस्त्यावरच्या कुत्र्यांनासुद्धा मारू नका, जगण्याचा अधिकार आहे. जमलं तर एखादी पोळी घरात राहिली, तुमच्या घरातलं शेळंपाळं खायला दिलं तरी ही लेकरं जगतात. आणि जमलं तर घरात बसल्या काही भटक्या श्वानांना महापालिकेद्वारे फॅमिली प्लॅनिंगचे ऑपरेशन केले जातात. तर थोडासा पुढाकार घेऊन जर त्यांची संख्या नियंत्रणात आणली तर ते सुद्धा आनंदाने जगतील आणि तुम्हीसुद्धा आनंदाने राहताल. को एक्झिस्टन्स जिथे असतो तिथेच दोन्ही स्पीशीज एकमेकाला म्हणजे सांभाळून जगू शकतो. एखादी स्पीशीज जर पूर्णपणे नष्ट झाली तर जसं आपण म्हणतो निसर्गाचा बॅलन्स बिघडतो, समतोल बिघडतो आणि त्याच्यामुळे माणसाला जास्त त्याचा परिणाम. तुम्ही पेट शॉपचे ओनर आहात, आय थिंक त्यावेळेचे होता, ज्या वेळेला पेट शॉप किंवा फूड काय आहे, किबल काय आहे हे फार लोकांना माहिती नव्हतं. त्यावेळेचा काही अनुभव कसा होता, त्यावेळेचं सोलापूर कसं होतं? त्यावेळेचं सोलापूर असं होतं, सोलापूर हे गिरणी गाव असल्यामुळं मध्यमवर्गीयाचं गाव होतं. त्यावेळेला पैशाला खूप किंमत होती आणि डॉग हा घरच्या जेवणावरच राहायचा. कारण तेव्हा जग एवढं फास्ट नव्हतं आजच्या एवढं. आता आजच्या पिढीकडं वेळ कमी आहे, पैसा जास्त आहे. आमच्याकडं पैसा कमी होता आणि आम्हाला वेळ भरपूर होता, म्हणून आम्ही त्यांना घरगुती खाद्य घालूनच सांभाळत होतो. आणि मला अजून एक माझा एक अभिमान वाटतो की सोलापुरात रॉयल कॅनल डॉग फूड ही सुरुवात मी केली होती माझं पेट्स पॅराडाईज शॉप असताना. आणि एक 8-10 वर्ष माझं ते पेट शॉप होतं. त्याच्यानंतर मी पेट शॉप बंद केलं आणि टोटली मी डॉगपासून थोडासा लांब गेलो होतो. आणि आता मी परत या क्षेत्रात आलो. फक्त आता माझं क्षेत्र बदललं, म्हणजे त्यावेळेला मी डॉग म्हणजे खाद्य वगैरे विकत होतो, पण मी आता फक्त डॉग हॉस्टेलिंग करतो. तर माझ्याकडं तुम्ही कुणी गावाला जाणार असाल तर ती एक सोय आहे की तुम्ही तुमचा डॉग माझ्याकडं म्हणजे अगदी व्यवस्थित तुम्ही जसं सांभाळता तसं मी सांभाळतो. म्हणजे सेकंड होम म्हणतो मी माझं घर. म्हणजे नाही, अगदी योग्य आहे, बरोबर सांगताय. त्यावेळेचं सोलापूर माझे म्हणजे आई वगैरे पण सांगतात की वेळ फार होता पण पैसा कमी होता. आय थिंक इन्कम पण बरंच कमी होतं, चांगल्या पोस्टची इन्कम कमी होतं. ते डेफिनेटली. पण पेट शॉपमध्ये ज्या वेळेला आपण फूड वगैरे ठेवायचो त्यावेळेला कसं काय तुम्ही प्रमोट करू शकलात? कारण त्यावेळी आता तर इम्पॉसिबल आहे की आपण हेल्थ बेनिफिट सांगू शकतो की बेटर काय आहे किंवा काय चांगलं आहे, चेंज काय आहे, हे सगळं सांगून आपण कस्टमरला कन्व्हिन्स करू शकतो. पण त्यावेळेचे कस्टमरच वेगळे होते. करेक्ट. तर त्यावेळेला तुम्हाला काय हार्डशिप? एक मी ह्याच्यासाठी देवाचे आभार मानतो की लोकांचा माझ्यावर खूप विश्वास होता आणि आहे. तर त्यावेळेला मी जे सांगेल ते लोक ऐकत होते. मी जे चांगलं आहे किंवा ह्याच्या आरोग्यासाठी हे चांगलं आहे, तुम्ही एखाद्या वेळेस बदल म्हणून द्या, असं आम्ही ते सांगत होतो. आणि ते लोक माझ्यावरच्या विश्वासाने ते घेत होते. एवढंच त्याच्या मागची स्टोरी आहे. म्हणजे असा काही मी खूप मोठा असा नाही आहे. आणि तो काळ वेगळा होता, फार पेट शॉप पण नव्हते. तो काळ माणसावर विश्वासाचा काळ होता. आताचा काळ काय म्हणतात तुमच्या मोबाईलवर आणि फेसबुक, डिजिटल काळ आहे आता. आता आपल्यासारख्या साध्या माणसावर विश्वास राहणं फार कठीण आहे की नाही? त्याच्यातलं सगळेजण ऐकतात, मोबाईलचं ऐकतात किंवा गुगलचं ऐकतात, पण आपल्यासारख्याने सांगितलेलं ऐकत नाहीत. पण काही गोष्टी अशा आहेत की ज्या गुगलला पण माहीत नसतात त्या आम्हाला माहीत असतात. हा अनुभव आहे. जसं तुम्ही लहानपणी आजारी पडला तर आता वैद्यकीय क्षेत्र खूप मोठं झालंय, पण त्यावेळेला आजीचा बटवा काम करायचा, काही नव्हतं तेव्हा. तसंच आम्ही आजीच्या बटव्यासारखे लोक आहोत.
आणि त्यावेळेचे पेट शॉप पण वेगळे होते असं मला वाटतं, आणि नक्कीच, आजचे नक्कीच. पेट शॉप हे वेगळे आहेत. डेफिनेटली मला असं वाटतं की आता सगळं अद्ययावत झालंय. मिळा. आमच्या वेळेला आम्हाला कॉम्पिटिटर नव्हतेच. राईट. आता प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन झालं आहे. आणि माझं सगळ्यांना एक सांगणं आहे, डॉग पाळणारे नवीन असतात तेव्हा त्यांना मिसगाईड करू नका. जे गरजेचं आहे ते अवश्य सांगा. पण होतंय काय की कस्टमर दुकानात गेला की एकच आहे की हा बकरा आहे आणि हे आपलं मोठं गिरायक आहे, ही भावना नका ठेवू. त्यांना जे गरजेचं आहे तेवढंच म्हणताय सांगा. डॉगला जगण्यासाठी आम्ही पहिल्यांदा काय देत होतो, ॲस्ट्रो कॅल्शियम होतं, वेमेरॉल होतं. त्यावेळेला इतके कॅल्शियम वगैरेचे नव्हते. प्रकार नव्हते. आम्ही साधं ॲस्ट्रो कॅल्शियम ग्लासगो कंपनीचं यायचं तेच देत होतो. पण त्यावेळेला ते डॉग स्ट्रॉंग असायचे की माझ्याकडं 1980 साली माझ्याकडं ग्रेट डेन होता की ज्याचं वजन 90 किलोपर्यंत होतं. असं नाही की त्यावेळेला डॉग फूड होतं नव्हतं. आम्ही घरच्या जेवणावर सुद्धा डॉग पाळले. पण आता वेळेच्या अभावामुळं आणि पटकन सोयीस्कर पडतं म्हणून डॉग फूड. पण तेही देताना कित्येक कंपनीचे डॉग फूड असे आहेत की डॉगला खाऊ घातल्यानंतर कितीतरी रिॲक्शन येतात, त्यांना त्रास होतो. पण असंही आहे. पण हे कुठलीही गोष्ट घडायसाठी साधारण 6 महिने ते फूड तुम्ही डॉगला दिलं ना तरच त्याचं चांगलं किंवा वाईट हे तुम्हाला लक्षात येतं. आणि बरोबर, मला दोन्ही अनुभव आलेले आहेत म्हणून मी हे सांगतोय. आणि तुमच्याकडे हॉस्टेलिंगच्या अनुषंगाने भरपूर सारे डॉग येतात, त्यांचे वेगवेगळे आय थिंक फिडिंग हे असतात, प्रत्येकाचं वेगळं खाद्य असतं. त्यामुळे तुम्हाला ऑब्व्हियसली हा अनुभव नक्कीच, येणं नक्कीच. फार पॉसिबल आहे. आणि त्याचे काय रिझल्ट होतात तेही तुम्हाला लक्षात येणं आवश्यक आहे. कारण तुम्हाला माहिती असणार आहे, कारण तुमच्याकडे भरपूर सारे रिपीट कस्टमर आहेत. रिपीट कस्टमर आहे. आणि हे तुम्ही जे म्हणताय ना, माझं सगळ्याला सांगणं, तुम्ही जे खाऊ घालता किंवा ओनर खाऊ घालतो तेच खाद्य मी घालतो. का बरं मी बदल करत नाही? एकदम सडनली कुठलंही चेंज केलं आहारामध्ये तर त्यांना पचत नाही. माझं योग्य जरी असलं आणि तुम्ही दुसरा आहार देत असाल आणि मी माझं योग्य आहे म्हणून आहार दिलो तर त्यांची डायजेशन सिस्टीम खराब होती आणि मग ते जुलाब वगैरे होणं, गॅस्ट्रो होणं असे प्रकार घडतात. म्हणून कुणीही काहीही कितीही महत्त्वाच्या माणसाने काही सांगितलं तरी कुणाचं अनुकरण करू नका. एकदम जेवण बदलू नका. अगदी कळत न कळत जेवण बदला आणि हळूहळू करून सवय बदलू शकता तुम्ही. डेफिनेटली हे आय थिंक प्रत्येक कंपनी त्यांच्या फूडच्या पॅकेटच्या मागे लिहितच की कसं शिफ्टिंग केलं पाहिजे. तो गाईडलाईन फॉलो केल्याने नक्कीच सगळ्यांनाही केलं होतं. तुमची ही हॉस्टेल, जी होम हॉस्टेल, तुमचा जो छंद आहे त्याची सुरुवात नेमकी कशी झाली काका? छान. एक 4 ते 5 वर्षाचा काळ होता जेव्हा कोरोना आपल्या भारतात कोरोनाची लागण झाली. माझी सुरुवात झाली म्हणजे मी प्रोफेशन माझं हॉटेल होतं आणि डॉगच्या ह्याच्यात मी नौखा होतो. मी एक त्या 4-5 वर्षाखालचा काळ होता की माणूस माणसापासून लांब गेला होता की तुमच्या घरात म्हणजे तुम्ही कुणाला येऊ देत नव्हता, आपण आपल्यांपासून लांब गेलो होतो, असा तो काळ होता. आणि एका घरात दप्पा धुळे म्हणून एक परिवार आहे बाळीवेसमध्ये राहणारे, त्यांच्याकडे डॉग होता आणि त्यांच्या छोट्या बहिणीला कोरोना म्हणजे पॉझिटिव्ह आली होती. तिला ॲडमिट करायचं होतं आणि घरात कोणी नसल्यामुळं 21 दिवस त्यावेळेला ॲडमिट करत होते आणि त्या डॉगची गैरसोय होत होती. तेही स्वामी भक्त होते आणि मला फोन आला की असं आमची अडचण आहे तर तुम्ही आम्हाला मदत करताल का? तर मी ते पहिला डॉग माझ्याकडे घेतला. शिरो नावाचा डॉग होता. तर त्या डॉगपासून माझी ही म्हणजे अडचणीच्या काळातनं हा माझा व्यवसाय सुरू झाला आणि तिथून माझी सुरुवात ह्या व्यवसायाची झाली. तो पहिला डॉग माझ्याकडे 21 दिवसासाठी आला होता. त्याचे ओनरला क्वारंटाईन केलं होतं आणि मला अभिमान आहे की मी त्या काळातसुद्धा त्या लोकांना घरात बोलवलं, चहा वगैरे पाजून मी पाठवलं. कारण मी त्यांना त्यावेळेला एकच सांगितलं की माझ्याकडे कोरोना येत नाही, तुम्ही बिंदास चला. आणि मी तो डॉग आलेलं माझ्या घरी सांगितलं नाही की ह्याच्या ओनरला कोरोना आहे, कारण माझ्या घरच्यांनी मला घरातच ठेवलं नसतं. असा तो काळ होता आणि अशी सुरुवात झालेली. बरं, काकांचं बिलकुल असं हे करू नका, कारण काकू खूप चांगले आहेत. मी पर्सनली काकूंना भेटली आहे, खूप टॉलरंट, खूप चांगले आहेत. आहे सगळ्यांचं सहकार्य आहे.
नाही काकू पण खूप करतात, स्वतः दोघं मिळून करतात. त्याचा मलाही खूप आश्चर्य वाटतं कारण मी ॲट द एज ऑफ 32 मला असं कधी कधी वाटतं की यार आत्ता नको करायला, नंतर करते मी. पण काकांचं असं कधीही बघितलं नाही आहे की इमिजिएट काम केलं जातं. काकूंचं पण इमिजिएट करतात ते, सफाई असो काही असो इमिजिएट असतं कधी. आणि असे दमलेले वाटत नाहीत, तुम्ही बघितलं तर कायम फ्रेश असतात. मला